नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीएचडीच्या कोर्स वर्क संदर्भामध्ये नवीन ऑर्डिनन्स मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि या नवीन ऑर्डिनन्स अंतर्गत पीएचडीचा कोर्स वर्क जो आहे तो कोर्स वर्क नेमका कसा राहणार आहे, ठीक आहे ना. तर याविषयी आपण माहिती बघू. सगळ्यात महत्त्वाचं कोर्स वर्क जो आहे तो कोर्स वर्क एकूण 12 क्रेडिट या कोर्स वर्कला राहणार आहे आणि एकूण 15 आठवड्याचा हा कोर्स वर्क मित्रांनो राहणार आहे. नवीन ऑर्डिनन्स मध्ये कोर्स वर्कच्या संदर्भामध्ये विद्यापीठाला कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल एक्झाम तुमची होणार नाही आहे, ही इथं मी सांगतो. कारण त्यांनी हे जे दिलेलं आहे कोर्स वर्कचं स्ट्रक्चर, तर या कोर्स वर्कच्या स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने मोड अँड प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन जे दिलेलं आहे ते या अंतर्गत एकूण जे क्रेडिट आहेत ते एकूण क्रेडिट 12 दिलेले आहेत. हे बघा या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितलं एकूण 12 क्रेडिट आहेत. या 12 क्रेडिटचं त्यांनी वर्गीकरण दिलं आहे. हे 12 क्रेडिट एकूण 5 कंपोनंट मध्ये त्यांनी वितरित केलेलं आहे. म्हणजे जे आपण जे मॉड्यूल आधी म्हणत होतो त्याला त्यांनी 5 कंपोनंट मध्ये दिलेलं आहे. या 5 कंपोनंट मधलं पहिलं जे कंपोनंट आहे रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स. या रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स मध्ये तुम्हाला क्रेडिट दिलेले आहेत 2 क्रेडिट. ठीक आहे, हे थेरॉटिकल क्रेडिट आहेत. ठीक आहे, इथं टी आणि पी म्हणजे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं मूकचा किंवा स्वयं पोर्टलवरचा कोणताही कोर्स जो आहे रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्सचा, कोणताही म्हणजे रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्सचा तुम्हाला एखादा कोर्स करता येईल. तो कोर्स केल्यानंतर त्याची परीक्षा सुद्धा घेतात ते ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीनं, ते स्वयं किंवा मूक वरची. तुम्ही ते रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्सचा जर कोर्स केला तर त्याला तुम्हाला 2 क्रेडिट मिळतील. ठीक आहे. याशिवाय ऑनलाईन पद्धतीत तुम्हाला मूक आणि स्वयंचं नाही करायचं आहे तर प्रत्येक रिसर्च सेंटर विद्यापीठाची परवानगी घेऊन आपल्या रिसर्च सेंटरला ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा अशा प्रकारचा कोर्स डिझाईन करून ते रन करू शकतात आणि विद्यार्थ्याला रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्सच्या विषयी मार्गदर्शन करून 2 क्रेडिट मिळवण्याची संधी देऊ शकतात. पुढचं जे कंपोनंट आहे ते रिसर्च मेथॉडॉजीचं कोर्सचं. या रिसर्च मेथॉडॉजीच्या कोर्सचं प्रामुख्याने क्रेडिट जे आहे तर याला सुद्धा 2 क्रेडिट दिले आहेत. तर कॉलेजला नेमकं काय करायचं आहे, कॉलेजला विद्यापीठाला हे कळवायचं आहे की आम्हाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत प्रामुख्याने त्यांचं अप्रुव्हल घ्यायचं आहे विद्यापीठाचं की आम्हाला रिसर्च मेथॉडॉजीचा हे वर्कशॉप घ्यायचा आहे. तसं पत्र पाठवून त्यांचं ऍक्सेप्टन्स घेऊन तुम्हाला ते रिसर्च सेंटरला तो जो रिसर्च मेथॉडॉजीचा कोर्स आहे तो करायचा आहे. त्याला त्यांनी 2 क्रेडिट दिले आहे. विद्यापीठाची परीक्षा घेणार नाही. हे सगळं जे आहे इंटरनल आहे. इंटरनल कॉलेज जे आहे ते करणार आहे. त्याला 2 क्रेडिट दिले आहेत सेकंड कंपोनंटला रिसर्च मेथॉडॉजीच्या कोर्सला. पुढचं जे क्रेडिट आहे ते आहे प्रोजेक्ट अब्लिक केस स्टडी ऑन टीचिंग ऑर रिसर्च असिस्टंटशिप फॉर कंडक्टिंग ट्युटोरियल ऑर लॅबोरेटरी वर्क. याला त्यांनी जे क्रेडिट दिले आहे ते क्रेडिट प्रामुख्यानं 4 क्रेडिट दिलेले आहेत. या 4 क्रेडिट मध्ये प्रामुख्यानं या 4 क्रेडिट मध्ये 2 क्रेडिट हे थेरॉटिकलचे आहेत आणि प्रॅक्टिकलचे 4 क्रेडिट आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल 6 क्रेडिट जे आहे ते इंटरनल आणि थेरॉटिकल दिले आहेत. यापैकी 2 आणि 4 हे 6 पैकी तुम्हाला 4 क्रेडिट घेता येतील. इथे दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे तिसरं जे केस स्टडी आहे यामध्ये तुम्हाला 4 क्रेडिट मॅक्झिमम मिळू शकतात आणि एकूण टोटल 6 क्रेडिट राहतील. म्हणजे 2 येथे राहतील थेरॉटिकलचे आणि 4 राहतील तुमचे प्रॅक्टिकलचे. 6 पैकी तुम्हाला 4 मिळवता येतील. पुढचं जे कंपोनंट आहेत रिव्ह्यू पेपर इन पब्लिश इन रेप्युटेड प्रोसिडिंग ऑर जर्नल ऑन द प्रपोज रिसर्च टॉपिक. तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये रिलेटेड जे रिसर्च जर्नल्स असतील किंवा प्रोसिडिंग असेल किंवा ज्या ठिकाणी कॉन्फरन्स आहे तिथलं प्रोसिडिंग पब्लिश होणार असेल आणि तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये असेल तर याला त्यांनी दिले आहेत 2 क्रेडिट. ठीक आहे, काळजीपूर्वक आहे का. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे प्रिंट ऑर प्रोसिडिंग प्रॉस्पेक्ट ऑफ जर्नल, म्हणजे तुम्हाला रिसर्च पेपर प्रामुख्याने पब्लिश करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याला दिले त्यांनी 2 क्रेडिट. ठीक आहे, त्यानंतर याचं जे मोड ऑफ इव्हॅल्युएशन आहे हे राहणार आहे प्रिंट प्रोसिडिंग रिस्पेक्टिव्ह जर्नल. म्हणजे तुम्हाला त्याचा सर्टिफिकेट आणि फुल पेपर जोडला तर त्याचे क्रेडिट मिळणार आहे. त्यानंतर 5वं जे कंपोनंट आहे 1 वीक ओरिएंटेशन कोर्स ऑर वर्कशॉप ऑन पीएचडी प्रोसेस. एकंदरीत पीएचडी प्रोसेसवर HRDC ऑर नोडल कॉलेज जे आहे म्हणजे तुमचं रिसर्च सेंटर किंवा HRDC जे सेंटर आहेत म्हणजे ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर जे आहे तर ते सेंटर म्हणजे विद्यापीठामध्ये किंवा तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये एका आठवड्याचा एक ओरिएंटेशन तुमचा कोर्स किंवा वर्कशॉप घेतला जाणार आहे पीएचडीच्या प्रक्रियेवर. तर त्याला प्रामुख्यानं 2 क्रेडिट आहे. म्हणजे याचं थेरॉटिकल आहे 2 क्रेडिट
म्हणजे इथं जे दिलं आहे प्रॅक्टिकल फक्त तुमचा केस स्टडी जे करून घेतला जाणार आहे तुमच्या विषयावर, त्या केस स्टडीला एकूण 4 क्रेडिट आहे. त्याच्यापैकी 4 क्रेडिट केस स्टडीला आहे आणि 2 क्रेडिट थेरॉटिकल आहे. म्हणजे असे 6 मधून तुम्हाला 4 जरी मिळवले तुम्ही तर तुमचं जे थर्ड कॉम्पोनंट आहे ते पूर्ण होईल. आता एकूण थेरॉटिकलचे तुम्हाला 8 क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलचे 4 क्रेडिट आहे, असे मिळून 12 क्रेडिट आहे. ठीक आहे. या 12 क्रेडिट मधून प्रामुख्यानं युनिव्हर्सिटीला जे आहे तर या युनिव्हर्सिटीमध्ये जे मिनिमम जे त्यांनी सांगितलं आहे की मिनिमम तुम्हाला जे क्रेडिट आहे हे क्रेडिट पूर्ण करण्यासाठी म्हणजे पासिंग पेक्षा याचं क्रेडिट अर्न करणं आहे. ठीक आहे. A PhD scholar must obtain a minimum of 55 marks or it is equivalent grade into UGC 10-point scale in the course of becoming eligible to the PhD program. म्हणजे 55%. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला जे क्रेडिट दिलेले आहेत मित्रांनो 12, याच्यापैकी मिनिमम 55%. म्हणजे आपण धरू की 12 सकम 72 म्हणजे किमान तुम्हाला 8 क्रेडिट जे आहे ते 8 क्रेडिट तुम्हाला 8 क्रेडिट पर्यंत मिळवायचे आहेत. तुम्हाला 8 क्रेडिट मिळाले तर तुम्हाला कोर्सवर्क तुमचं जे आहे तर ते कोर्सवर्क पूर्ण होईल. म्हणजे आधीसारखं नाही की विद्यापीठ परीक्षा घेईल, रिसर्च मेथडचा पेपर घेईल, मग त्याचं सर्टिफिकेट पाठवेल, मग ते पास झालं तर तुम्हाला सिनॉप्सिस सबमिट करता येईल. आता मात्र विद्यापीठाने नवीन ऑर्डिनन्समध्ये ते जे आहे तर त्याला क्रेडिटमध्ये दिलं आहे. हे क्रेडिट ऑन करणं आपली जबाबदारी आहे विद्यार्थ्याची. ते कशी ऑन करणं आहे ते सगळी मार्गदर्शन तुम्हाला त्या रिसर्च सेंटरमध्ये मिळेल. फक्त या तक्त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला क्रेडिट अंतर्गत नेमकं काय काय करायचं आहे. पहिल्यामध्ये कोर्स करायचा आहे, दुसऱ्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंटचं वर्कशॉप करायचं आहे, रिसर्च पेपर पब्लिश करायचा आहे आणि ते दिलेलं क्रेडिट ऑन करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे की सिनियर सिटीजन जे आहेत तर सिनियर सिटीजनला एक्झिबिशन आहे. जे वरिष्ठ जे आहेत मंडळी जे मोर दॅन 70 किंवा 75 जे काही विद्यापीठाने निर्धारित करून दिलं आहे, जे वरिष्ठ नागरिक आहेत ज्यांची ऍडमिशन PhD आहे त्यांना हा कोर्स पासून ते एक्झिबिशन आहे. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहे की ज्यांची दिव्यांगता 80% पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्याला सुद्धा कोर्सवर्क हे सगळं करायची गरज नाही. दिव्यांग म्हणजे जे अपंग आहेत ते लोक. ठीक आहे. डोळ्यानं असो की शरीरानं 80% पेक्षा जास्त असतील तर म्हणजे अशा प्रकारचं जे कोर्सवर्क आहे हे कोर्सवर्क प्रामुख्यानं आपल्याला पार करायचं आहे. हे कोर्सवर्क तुम्ही मिनिमम जे 8 क्रेडिट मी सांगितलं इथं 55% ज्यांनी जे म्हटलं ना याचं जर आपण थोडं कॅल्क्युलेशन केलं तर 12 सकम 72 म्हणजे आपण मॅक्झिमम 60 मार्क जरी धरले 60% तरी याचे 12 सकम 72 म्हणजे 8 क्रेडिट जर तुम्ही मिळवले तर तुम्हाला कोर्सवर्कचं जे आहे ते कम्प्लीट होईल आणि तुम्हाला सिनॉप्सिस पुढे सबमिट करते. धन्यवाद मित्रांनो. PhDच्या संदर्भामध्ये अजूनही माहिती या चॅनलवर तुम्हाला येईल. ते तुम्ही अजूनही याचं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. धन्यवाद.